नमस्ते विद्यार्थ्यांनो, काल आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका क्रमांक 1 जी आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या चिन्हे यावरील त्यातील 10 प्रश्न काल पाहिले आहेत. आज आपण 11 पासून पुढील प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया. एका मंगल कार्यालयामध्ये XLIX हे पहा, XLIX पासून ते XCVIII पर्यंत बैठक क्रमांक आहेत. तर त्या रांगेत एकूण किती आसने आहेत? तर नीट पहा, इथं आपल्याला ही संख्या कोणती आहे ते अगोदर लक्षात आलं पाहिजे. तर संख्या पाहता असताना XL म्हणजे हे 40 आणि हे 9 म्हणजे ही संख्या टोटल काय 49. काय आहे 49 पासून कुठपर्यंत आसनं आहेत? हे XC म्हणजे हे 90 आहे आणि हे VIII आहे. हे पहा III म्हणजे 90 आणि 8 98 आहे. बरोबर. मग आसनं कुठून आहेत? 49 पासून ते 98 क्रमांकाची आसनं आहेत. आसन म्हणजे बसण्याची व्यवस्था केली. थोडक्यात खुर्ची म्हटलं तरी तुम्हाला लक्षात येईल. आता पहा, तर आपण ज्यावेळी आसन किंवा खुर्च्या मोजतो किंवा नोटा मोजतो त्यावेळी काय होत असतं रे? अगोदर वजाबाकी करत असताना पहा 2 पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं पण आहे, पण तरी पण पहा, हे पुढील आसन क्रमांक असेल, पुढील नोट क्रमांक असेल, समजा 98 आहे, त्या 98 मधून आपण वजा काय करणार? 49 वजा करणार. बरोबर. मग वजाबाकी केल्यानंतर काय शिल्लक राहत आहे? 49. बरोबर. पण 49 असा पर्याय तर आपल्याला लगेच असतो आणि आपण चुकत असतो. 49 असं लिहिलं की आपण चुकणार आहेत. का? कारण 49 जेव्हा वजा करतो तेव्हा ही 49वी म्हणजे पहिली संख्या आपण वजा केलेली नसते. म्हणून यामध्ये काय करायचं तर 1 मिळवायचं आणि म्हणून 50 येणार आहे. आणि 50 असं कुठं दिसतं आहे तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4 त्याने कशामध्ये दिलेला आहे? रोमन संख्यात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. पहा प्रश्न काय आहे? तर पहा पदावली दिलेली आहे, पण कशामध्ये दिलेली आहे आपल्याला? रोमन संख्या चिन्ह वापरून पदावली दिलेली आहे. 12वं उदाहरण पहा. मग काय येणार आहे? पदावली काय आहे? तर पहा C म्हणजे 100 गुणिले X म्हणजे 10 भागिले C म्हणजे 100. आता आपण किमती ठेवूयात. आपण या ठिकाणी C म्हणजे 100 गुणिले हे X म्हणजे 10 आणि भागिले C म्हणजे काय पाहिजे होतं? 100. हे 100 किमती ठेवल्या. आता आपल्याला सोडवायचं आहे. ते कसं सोडवणार? अगोदर गुणाकार ही क्रिया काय येईल? मग गुणाकार क्रिया करताना हे 1000 100 न 10ला गुणले 1000 भागिले 100. मग 100च्या पाड्यामध्ये 1000 कितव्या नंबरला आहे बाळांनो? तर 10 नंबरला. म्हणजे काय उत्तर आलं? 10. असं 10 कुठं आहे का? पहा इथं 5 दिलेला आहे, इथं 9, इथं 10. ते रोमन अंकात दिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूयात 13वा प्रश्न. 12 ताशी घड्याळाप्रमाणे सायंकाळचे 11 वाजले आहेत. कधीचे वाजले आहेत? सायंकाळचे म्हटलंय. सायंकाळचे म्हणजे कधीचे वाजले रे बाळांनो? रात्रीचे 11 वाजले आहेत. किती वाजले? रात्रीचे 11 वाजले. त्यानंतर काय सांगितलं आहे? तर ही वेळ 24 ताशी घड्याळात किती दर्शवते आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलं आहे. रात्रीचे 11 हे पहा, तुम्हाला 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळ माहीत आहे. मग आपल्याला 12 ताशी घड्याळात 11 वाजले रात्रीचे म्हणजे दुपारनंतरचे, म्हणजे आपल्याला 12 नंतर
13, 14, 15 असं वाजतात, बरोबर आहे का? आपल्या रात्रीचे 11 आहेत म्हणजे 12मध्ये काय करणार? 11 मिळवणार, म्हणजे किती होणार? 23. आणि 23 वाजले कोणत्या घड्याळात? 24 तासी घड्याळात 23 वाजणार आहेत. पण 23 कसं दिलेलं आहे आपल्याला? रोमन अंकात. रोमन अंकात कसं लिहू शकतो आपण? 10, 10, 20 आणि हे 3, 23 असं कुठं दिसतं आहे बरं? एकला तर नाही. एकला संख्या काय दिलेली आहे आपल्याला? 12. दोनला दिलेली आहे 32. तीनला दिलेले आहे 19 आणि 4ला मात्र काय आहे? 23. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर पहा प्रश्न क्रमांक 14. इथं पण आपल्याला पदावली दिलेली आहे, पण रोमन अंकात. मग रोमन अंकातल्या पदावलीचं उत्तर काढूयात आपण. पहा काय आहे? कंसात सी वजा डबल एक्स म्हणजे हे 20 आहे. सी म्हणजे 100 वजा 20 कंस बंद गुणिले दुसऱ्या कंसात डी भागिले यल आणि याचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे, काढायचं आहे. काढूयात आपण. अगोदर किमती ठेवूया. पहिल्या कंसामध्ये हे 100, सी म्हणजे 100 वजा हे 2 वेळा एक्स दिलं म्हणजे हे 20 आहे गुणिले इथं डी म्हणजे काय आपल्याला माहीत आहे 500 आणि भागिले एल म्हणजे काय तर 50. आता हा कंस वेगळा, हा कंस वेगळा, म्हणून आपण दोन्ही कंस एकाच वेळी सोडूयात. 100मधून जर 20 कमी केले आपण तर 80 राहणार आहेत गुणिले त्यानंतर हा कंस सोडूया. 50च्या पाड्यात 500. नीट पहा कितव्यांदा आहे? इथं 0 0 कटवलं की लगेच लक्षात येतं. 5, 10, 50 म्हणजे 10व्या नंबरला आहे. मग यांचा जर गुणाकार केला आपण तर काय येणार आहे? 800. आणि 800साठी रोमन अंकामध्ये काय लिहिलं जातं? तर पहा 800ला डी 500 झालं, हे सी, सी आणि सी असं किती नंबरला आहे बघा बरं 800 बरोबर? तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15. पुढील संख्या व रोमन संख्या चिन्हे यांची चुकीची जोडी निवडा म्हटलं आहे. चुकीची निवडा म्हटलं. इथं काय दिले आपल्याला? 109 आणि हे लिहूया आपण. हे 100साठी सी आणि 9साठी आय एक्स असं लिहिलेलं आहे का? आहे, म्हणजे हे पहिलं तर बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय पाहूयात आपण. 40. 40साठी कसं लिहितो आपण? पहा 40 कसं लिहितो तुम्हाला माहीत आहे. अगोदर एक्स त्यानंतर एल हे झाले 40 बरोबर. आणि इथं काय लिहिलेलं आहे रे? एल एक्स व्ही हे 65 झालेलं आहे. हे काय झालेलं आहे? 65. म्हणजे हे कसं लिहिलेलं आहे? हे असं लिहायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी काय लिहिलं? एल एक्स व्ही असं, म्हणजे हे काय आहे? 65 आहे. मग हे चुकलेलं आहे. उत्तर आपलं येणार आहे. पुढचा पर्याय तरी पण पाहूयात बघा. काय आहे? 210. 210 कसं लिहिणार आपण? तर 200साठी डबल सी आणि 10साठी एक्स असं आहे का? आहे. आणि त्यानंतर 93 दिलेलं आहे बरोबर. 93 म्हणजे 93साठी हे बघा 90साठी एक्स सी आणि ट्रिपल आय हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मी चुकीचं ओळखायला सांगितले. कोणतं चुकीचं आहे? पर्याय क्रमांक 2. मग उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 काय आहे पाहूयात. 16वा प्रश्न. तर 16वा प्रश्न आहे 2 अंकी सर्वात मोठी संख्या. हे पहा 16वा प्रश्न. 2 अंकी सर्वात मोठी संख्या म्हटलं आहे. कोणती असते? तर 99. व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. आता 2 अंकीच सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे रे? 97. यांची बेरीज किती? आपल्याला करावी लागेल यांची बेरीज म्हटल्यानंतर. लक्षात आलं का? हे 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज. 9 आणि 7 16. हातचा 1 9 9 8 आणि 1 19 काय आली? 196. मग 196 का? हां रोमन अंकामध्ये लिहावं लागेल आपल्याला इथं, कारण पर्याय रोमन अंक आहेत म्हणून
100ला सी आणि 90ला एक्स सी आणि 6ला व्ही आय. मग आता बघा बरं असं कुठं दिसतंय आपल्याला पर्यायात सी एक्स सी व्ही आय, सी एक्स सी व्ही आय. का इथंच दिसतं आहे 196. इथं नाही, इथं नाही, इथं 97 आहे हे पहा. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी एक्स सी व्ही आय पर्याय क्रमांक कुठं आहे 1. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया 17वा प्रश्न. एका मंगल कार्यालयामध्ये XXI हे पहा XXI म्हणजे काय रे 21 पासून ते XCVIII ही काय संख्या आहे. XC म्हणजे 90 आणि हे 98 पर्यंत काय केलेले आहेत बैठक क्रमांकाच्या खुर्च्या लावलेल्या आहेत. तर त्या सर्व रांगेत एकूण खुर्च्या किती हे आपल्याला मगाशी माहीत आहे की नाही. अगोदर पुढील 98 मधून आपल्याला हे 21 वजा करावं लागेल. 8 मधून 1 गेले तर 7, 9 मधून 2 गेले तर 7, 77. परंतु ह्या 21ला धरलेलं नसतं म्हणून याच्यामध्ये एक ॲड करावं लागतं आपल्याला, मिळवावं लागतं म्हणून 78. आणि हे कसं लिहिलं जातं 78 तर पहा 78 आपण कसं लिहितो तर 70 लिहिण्यासाठी LXX हे 70 आणि 8 VIII. मग कुठं आहे असं बघा बरं LXX VIII तर 1 नंबरलाच आहे म्हणून उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1.